नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. कंत्राटदाराचे अपहरण करून मारहाण, 5 लाखांची खंडणी. समाज माध्यमांवरून ओळख वाढवून कॉफीच्या बहाण्याने बोलावून घेत एका कंत्राटदाराचे अपहरण करण्यात आलं. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करत 5 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी ईश्वरपूर येथे घडला. या प्रकरणी एका राजकीय पक्षाच्या माजी महिला पदाधिकाऱ्यासह 8 जणांविरुद्ध ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्नील प्रदीप बाजारे राहणार किसान नगर ईश्वरपूर यांनी या संदर्भात शुक्रवारी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुप्रिया उर्फ प्रियंका जाधव, एका राजकीय पक्षाची माजी पदाधिकारी भाग्यश्री जितेंद्र माने, रोहन पाटील आणि त्यांच्या 5 ते 6 अनोळखी साथीदारांविरुद्ध अपहरण, जबरी चोरी आणि खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्नील बाजारे यांचे बसस्थानक परिसरात ऑनलाईन टेंडर व डिजिटल सिग्नेचरचे ऑफिस आहे. 15 दिवसापूर्वी सुप्रिया हिने मला कामाची गरज आहे, तुमच्याकडे काम मिळेल का अशी विचारणा करत त्यांच्याशी फोन व व्हॉट्सअप मेसेजवरून संपर्क साधला. बुधवारी सकाळी 11 वाजता ती बाजारे यांना प्रशासकीय इमारत परिसरातील एका कॉफी शॉपमध्ये भेटण्यासाठी आली. कॉफी घेत असतानाच रोहन पाटील आणि त्याचे साथीदार तेथे आले. त्यांनी बाजारे यांना शिवीगाळ व मारहाण करत त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. संशयितांनी बाजारे यांना जबरदस्तीने मोटारीमध्ये बसवून नवखेड रस्त्यावरील एका पोल्ट्री फार्मवर नेलं. सुप्रिया माझी बहीण आहे, तू तिच्याशी चॅटिंग का करतोस असा जाब विचारत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांनी एका राजकीय पक्षाची माजी पदाधिकारी असलेल्या भाग्यश्री माने हिला तिथे बोलावून घेतलं. भाग्यश्री हिने प्रकरण मिटवण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी करत पैसे न दिल्यास बदनामी करण्याची धमकी दिली आहे. मारहाणीच्या धाकाने संशयितांनी दिलेल्या बँक खात्यावर बाजारे यांना मोबाईलद्वारे तातडीने 5 लाख रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. घडलेल्या प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना सोडून देण्यात आलं. बाजारे यांनी शुक्रवारी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.